माझ्या लहानपणी आम्हाला जेव्हा तेल आणायचं असायचं तेव्हा घरी एक अशी तेलकट किटली होती. बरोबर. ते तेल असं चिकट होतं, शेंग तेल हो, असायचं, घट्ट असायचं ते हो तर. की नाही. हं. आणि ते तेल बदलून आता पाकिटात तेल आलं, ते पाण्यासारखं आहे, हो. रिफाईंड आहे. आणि जेवढं पाण्यासारखं तेवढं चांगलं समजतायत लोक आजकाल. नाही हां. अजिबात नाही. मी पेशंटला पहिल्यांदा सांगते की तुम्ही रिफाईंड ऑइल बंद करा. रिफाईंड ऑइल चांगलं नाहीये. ते 500 ते 600 डिग्री सेल्सिअसला तापवलं जातं. त्यामध्ये अनेक केमिकल्स टाकले जातात. त्याचं नॅचरल न्यूट्रिएंट पोषण सगळं काढलेलं असतं. म्हणून ते जर पाकिट तुम्ही बघितलं तर त्या पाकिटावर लिहिले एडीके विटॅमिन ॲडेड. का बरं? का तुम्ही विटॅमिन ॲड केले? म्हणजे तुम्ही म्हणजे अगोदर त्यातले काढले काढलेत. नंतर ऍड केले. नॅचरल त्याला अरोमा पण नाही. आणि आता गंमत अशी आहे की बरेच लोक मला सांगतात, अहो मॅडम त्या शेंगदाण्याच्या तेलाला वास येतोय. अहो वास येणारच ना, शेंगदाण्याचं तेल आहे, त्याचा खमंग वास येणार, त्यामुळे तर तुमची चव वाढणार. म्हणजे आता लोकांना ते न वास येणारं, त्याला काही न टेस्ट नसणारं असं तेल छान वाटायला लागलेलं आहे. त्यापेक्षा पाण्यात करा.